ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी दर्शवली आहे. एकत्र येणं कठीण नाहीये असं राज ठाकरे म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी मात्र युतीसाठी अट ठेवल्याची आता चर्चा आहे. यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान चोरांच्या गाठीभेटी त्यांना कळत नकळत पाठिंबा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक संजय उन्हाळे जोडले गेलेले आहेत. एकूणच आपण त्यांचं स्वागत करूया. संजय उन्हाळेजी, स्वागत आहे आपल्या टीव्ही 9 मराठीमध्ये. एकूणच आता आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळेच त्या दोघं ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं का आणि एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे का, कसं पाहताय आपण याकडे? कसं आहे माहिती का की देश पातळीवर ज्याप्रमाणे गांधी घराण्याचं महत्व आहे तसंच महाराष्ट्रामध्ये ठाकरे या नावाचा करिश्मा आहे. कितीही धर्मवीर असो नसो पण ठाकरे दोन एकत्र आले पाहिजेत अशी लोकभावना आहे. त्याच्यामुळे आता हे जे पक्ष जर एकत्र आले नाही तर लोकांचा पहिली गोष्ट म्हणजे अपेक्षाभंग होईल. नेहमीचा अपेक्षाभंग हा चांगला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट कालपासून मी जी पाहतोय ते राजापेक्षाही राजनिष्ठ अशी जी माणसं आहेत ही मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि हे वातावरण अटी तटीवर अशा तशा पद्धतीने गेलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की दोन्हीही बाजू आपण समजून घ्यायला पाहिजे. पहिली बाजू अशी आहे की भारतीय जनता पक्ष यांच्याबरोबर संबंध ठेवू नयेत असं उद्धव सेनेला वाटतं आणि जरी सांगितलं नसलं तरी सुद्धा राज ठाकरे यांच्या लोकांचं म्हणणं असं आहे की या काँग्रेसच्या बरोबर त्यांचा जो घरोबा आहे हाही आम्हाला योग्य वाटत नाही. म्हणजे तो घरोबा तुटलेलाच आहे तसा, पण जो काही असेल तो तोड. महत्वाची गोष्ट अशी आहे की हे दोन्हीही राष्ट्रीय पक्ष यांना प्रादेशिक अस्मितेबद्दल महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल काहीही देणं घेणं नाही आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे हेही नाकारता येत नाही. म्हणजे उगीच आपण ताकाला जाऊन भांडण लपवायचं असं नाही. जे राज ठाकरेंनी काल सांगितलं की महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आणि ही भांडणं फार किरकोळ आहेत. अगदीच त्याच पद्धतीने महाराष्ट्र धर्मासाठी आपण एकत्र आलं पाहिजे असं उद्धवजींनी सांगितलेलं आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या प्रश्नावर कोण बाजू घेतो तर हे दोन पक्षच घेतात. तर या दोन्ही पक्षांनी पहिली गोष्ट अशी आहे की इश्यू बेस्ड महाराष्ट्रातले प्रश्न म्हणजे आता समजा दोघांची मतं एकच आहेत. मध्ये तर मी असं पाहिलं की एका पुलाच्या आंदोलनासाठी एका बाजूला मनसे आंदोलन करत होता, दुसऱ्या बाजूला उभाटा गट आंदोलन करत होता. म्हणजे त्यांच्यामध्ये तसा तो काही हे नाही आहे. म्हणजे दोघांनाही भाजपचे चटके कमी अधिक प्रमाणात बसलेले आहेत आणि काँग्रेसचं तर सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे त्याच्यात काही मुद्दा नाही. आता हे दोन पक्ष एकत्र आल्यामुळं लागलीच्या लागली निवडणुकीमध्ये एकत्र येतील अशी घाई करण्यात अर्थ नाही. पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे जे इश्यूज आहेत आज या क्षणाला उभे राहिलेले म्हणजे जिथे हिंदीचं कंपल्शन आहे, मुंबईमध्ये कार्यालय हलवणं चालू आहे, मुंबईमधले उद्योग गुजरातला चाललेले आहेत, अदानी आणि अंबानी यांना आंदोलन दिलं गेलेलं आहे. म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी आहे, एअरपोर्ट आहे, बंदरं आहेत, हे सगळं अदानीच्या घशात टाकलेलं आहे आणि अंबानीला काही कमी दिलेलं नाही. तेव्हा हे जे आहे हे महाराष्ट्र धर्मासाठी यांनी काम करावं. बाकी धर्मवीर तर खूपच आहेत आपल्याकडं, धर्मवीर 1, 2, 3. त्याच्यामुळं त्या धर्मवीरांनी धर्माचं काम करावं, भाजपनी धर्माचं काम करावं. पण महाराष्ट्र धर्माचं जे काय आहे, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे जे आहे हे करण्यासाठी या दोन पक्षांनी मुद्द्यावर एकत्र येणं हे गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येणं हे अवघड नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता याच्यामध्ये निर्णय घेणारे म्हणजे कालपासून जेव्हा हे दोन भाऊ एकत्र येतात तेव्हा काही गोटामध्ये म्हणजे ओठावर त्यांच्यात चांगलं असेल की आनंद दिसत असला तरी पोटामध्ये खळबळ माजलेली आहे आणि अनेक घराणी या महाराष्ट्राची फोडलेली आहेत. एक घराण्याचं नाही. म्हणजे अगदी काल परवा ते शेकापचे घर ते सुद्धा फुटलं गेलेलं आहे
अशा किती घराण्याची उदाहरणं सांगू. तेव्हा ह्या घरामध्ये एक विस्त वाढवा जाऊ नये याची सोय करणारा एक यंत्रणा ही आहेच आहे. आणि त्या पद्धतीने आपली देखील जी कार्यकर्ते मंडळी आहे ती सुद्धा मध्ये 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 काही ना काही बोलत असतात. तेव्हा मला असं वाटतं की हे जे आहे याच्यामध्ये सरळ सरळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकाशी संवाद साधावा. अगदी. मात्र संजयजी या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात येतोय तो म्हणजे शिंदेंची भेट. शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली, डिनर डिप्लोमसी झाली आणि त्यानंतर हा टाळी देण्याचा प्रयत्न कसं पाहता याकडे? अशी मूळ मुद्दा असा आहे की राज ठाकरे हे सर्वांशी संपर्क ठेवून असतात. म्हणजे आशिष शेलार येतात तिथे, उदय सामंत येतात, आपले मुख्यमंत्री तिथे जातात आणि उपमुख्यमंत्री तर आता जाऊन आलेले आहेत. हे त्यांना जे चाटण लावण्याचा कार्यक्रम आहे हा चालू आहे. म्हणजे त्यांचंच छानपैकी जेवण घेऊन त्यांनाच पुन्हा हे सांगायचं. मग हे जर आहे तर अमित ठाकरे यांना मुंबईतून निवडून आणणं अवघड होतं का? एका राष्ट्रीय पक्षाला बरं ठीक आहे निवडणुकीत हारले, विधान परिषदेला त्यांना घेणं अवघड होतं का? तुम्हाला जर काही करायचं आहे या पक्षासाठी तर एक स्टेप तुम्ही तरी पुढे कुठे गेले आहात का? म्हणजे आता भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जो आहे हा दोन्हीही ठाकरेंना कळलेला आहे. आणि माझं काय म्हणणं आहे की त्यांनी कुणाबरोबर राहावं कुणाबरोबरपेक्षा महाराष्ट्राच्या मुद्द्यावर यांनी रान उठवणं गरजेचं आहे. आज लोक वाट पाहतात. कारण काय की ही विशेषतः कॉम्प्रोमाइज करणं हे ठाकरे घराण्याच्या स्वभावामध्ये नाही. आज इतक्या ॲडव्हर्सिटीमध्ये सगळा पक्ष पळवल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे ताठपणे उभे आहेत, त्याला गोष्टीला फेस करतायत. त्यांना आयसोलेट करण्याचा बराच मोठा राजकीय प्रयत्न करतोय आणि हे महाराष्ट्रातच नाही सगळ्याच राज्यामध्ये हे अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. म्हणजे प्रादेशिक पक्षांनी वाढायचंच नाही, प्रादेशिक अस्मिता आपली संस्कृती याला काहीही वाढ करायची नाही आणि फक्त राष्ट्रीय प्रेम, राष्ट्राबद्दल प्रेम वगैरे वगैरे सगळं निर्माण करायचं. हे जे आहे याच्यापेक्षा देखील, कारण हे दोन जर एकत्र आले तर एक वेगळी शक्ती निर्माण होईल. ती शक्ती ही मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नावर, म्हणजे आज महाराष्ट्राचे केवळ समृद्धी रोड झाला म्हणजे समृद्धी आली असं नाही. आपल्याकडे आज गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली प्रचंड दरी वाढत चाललेली आहे आणि हे कितीतरी मूलभूत असे प्रश्न आहेत, पाणी वाटपाचे प्रश्न आहेत, या महाराष्ट्राचे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न सोडवणं ही प्रायोरिटी राष्ट्रीय पक्षाची राहत नाही, ती काँग्रेसचीही राहत नाही आणि भाजपचीही राहत नाही. तेव्हा दोन्हीही राष्ट्रीय पक्ष जे आहेत यांना या दोघांनी दूर ठेवलं पाहिजे. म्हणजे यांचं जेवण आणि चहा पाण्यावर जे चाललेलं आहे ती मला असं वाटतं की फार महत्त्वाचं नाही. डिनर डिप्लोमसी म्हणजे त्याच्यामध्ये काही फार हे नाही, पण बेसिक प्रश्न राज ठाकरे यांनी डिनर डिप्लोमसी केल्यानंतर सुद्धा एकत्र येण्याची भाषा केलीच ना आणि एकत्र यायला दोघांना काहीही अडचण नाही आहे. मग ही अडचण नसताना आपण निर्माण करायची अडचण आणि त्याच्यातून इश्यू निर्माण करायचे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हितासाठी या दोन ठाकरेंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. ही वेळ आता आलेली आहे आणि ही वेळ जर साधली गेली नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रश्नाला हरताळ फासला जाईल. आणि हे जे अस्मिता जी आहे ही अस्मिता बाळासाहेब ठाकरेंनी ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपले लोक पुन्हा वाद करतील, छोटा भाऊ कोण, मोठा भाऊ कोण, हे कोण, ते कोण. माझं काय म्हणणं आहे की मनसे आणि उबाटा गट ह्यांनी त्यांचं अस्तित्व कायम राखावं, परंतु महाराष्ट्राच्या मुद्द्यावर किमान आता उद्यापासून तरी एकत्र यायला काय हरकत आहे. त्याच्यानंतर काळाच्या ओघामध्ये लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, लोक कसे आपल्या बरोबर येतात, आपल्याला विरोध कशा कशा पद्धतीने होतो याचे देखील प्रत्यक्ष चित्रण घडेल. अगदी महानगरपालिका अजून घोडा मैदान दूर आहे, त्याच्यामुळं त्याच्या आधी किमान पक्षी हे महाराष्ट्राच्या हितासाठी या दोन भावांनी एकत्र येणं ही लोकभावना आहे आणि ह्या लोकभावनेचा अव्हेर
कोणी करू नये. म्हणजे मधली जी माणसं आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही असं केलं, तुम्ही मागं तसं केलं. आता मागे कसं झालं, असं कसं झालं, मला असं वाटतं की याच्यावर खूप काही बोलता येईल. पण आता त्यातली बरीचशी माहिती मला सुद्धा आहे. अगदी म्हणजे एकूणच उद्धव संजय ठाकरेंना उन्हाळेजी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. त्या दोघी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं हे लोकभावना आहे, ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद तुम्ही TV9 मराठीशी बोलल्याबद्दल. एकूणच आता या संदर्भात पुढे काय होतंय आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे कसा फरक पडतोय तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.